श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आणि आजची आपली रेसिपी आहे मस्त पनीर पराठा। तो आपण चौकोनी केलेला आहे बघा, अशा प्रकारे मस्त टिफिनमध्ये घेऊन जायचा, मस्त खायचं, मस्त राहायचं। आणि चला बघूया आपण काय काय करणार आहोत या रेसिपीसाठी। आधी काही नाही, सर्वात आधी आपल्याला कणिक भिजून घ्यायची, छान घट्टसर अशी कणिक भिजून घ्यायची आहे, 2 ते 3 वाटी जसं तुमच्या हिशोबाने। आणि त्याच्यानंतर आपली बाकीची मेन कृती सुरू होणार आहे। आधी आपल्याला कणिक भिजवून ती बाजूला ठेवून द्यायची आहे। सो आपल्याला काही नाही, बाकीचं साहित्य मी तुम्हाला सांगते काय काय घ्यायचं आहे। आपण पनीर घेतलेलं आहे, मस्त हे घरी लावलेलं अर्धा लिटर दुधाचं पनीर आहे। ओवा घेतलेला आहे, कांदे चिरून घेतलेले आहे, तिखट आणि मीठ आपलं रोजचंच। सो चला आता आपण कृती करूया। एक भांडे घ्यायचं, त्याच्यामध्ये पनीर जे आहे ना ते खूप सॉफ्ट होतं, तर मी किसण्याऐवजी छान असं चुरून घेतलं। ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यानंतर आपण मस्त बारीक चिरलेला कांदा घातला होता, त्यानंतर मिरच्या घातल्या होत्या हिरव्या, आणि थोडं तिखट घातलेलं होतं, आणि ओवा देखील घातलेला होता। तुमच्याकडे तीळ असेल तर ते पण घाला। थोडं मीठ घालून आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित एकजीव होतपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बघा अशा प्रकारे आपलं हे मिक्स झालेलं होतं, सारण खूप छान झालेलं होतं। थोडे चिली फ्लेक्स घातले होते, आणि ऑरेगनो असेल तर तुम्ही ते पण घालू शकता। त्यानंतर आपण पराठा लाटून घेऊया। आपली कणिक छान अशी मळून घेतलेली होती, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ते सारण भरूया। आणि आलू पराठा कसा आपण तो गोल करतो, त्या तसा न करता आपण हा जर चौकोनी केला तर याच्यातनं सारण बाहेर फाटणार नाही, आणि पराठा पण छान लाटला जाईल। गॅस आपण सुरू करून घेऊया, तवा ठेवूया, छान लाटून घेऊया। जसा जमेल तसा लाटायचा, काही प्रॉब्लेम नाही, गोल झालाच पाहिजे किंवा चौकोनी झाला पाहिजे। आणि तसं लाटून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर आपण छान तवा आधी छान तापून घ्यायचा, आणि त्यानंतर आपण हे पराठा त्यावर घालायचा। आणि जसं आपण पराठा शेकतो तसं कमी आचेवर आधी शेकून घ्यायचा। मला तरी वाटलं, तर माझा अनुभव हाच होता की आधी त्याला कमी आचेवर छान शेकून घ्यायचा आहे। तो शेकून होतोवर दुसरा पराठा पण मी बनवत होती, तर म्हटले याच्यामध्ये थोडं जास्त सारण भरूया। अशा प्रकारे मी लाटून घेतलेलं होतं, आणि सारण भरलं, आणि बघा अशा प्रकारे हा तो पण मी लाटून घेतला होता। बघा कमी आचेवर एका बाजूने आपला पराठा झालेला होता, त्यानंतर आपण बाजू चेंज केली, आणि बघा अशा प्रकारे मस्त हा पराठा झालेला होता। दोन्ही बाजूनी छान आपण कमी आचेवर शेकून घेऊया। त्यानंतर आपण थोडा गॅस मोठा करून थोडं त्याच्यावर आपण तेल लावून घेऊ। तेल किंवा तूप तुमच्या हिशोबाने तुम्ही काही पण लावू शकता। आणि खूप छान झालेला होता बघा, त्याचा रंगच किती छान झालेला होता, आणि टेस्टी देखील झालेला होता। पनीर म्हणजे ऑब्वियस की आपलं प्रोटीनचं स्रोत आपण म्हणतो, तर हे आपण बायकांनी खायलाच हवं। आणि असे पदार्थ कसे झटपट होणारे आहे, जे आपले प्रोटीनचे स्रोत पूर्ण करणारे आहेत। आणि अशा प्रकारे बघा दुसरा पण पराठा मी छान कमी आचेवर दोन्ही साईडनी भाजून घेतला होता, आणि त्याच्यानंतर थोडासा गॅस मोठा केला होता, आणि बघा अशा प्रकारे थोडंसं तेल लावून अर्ध्यापेक्षा कमी चमचा तेल पूर्ण पराठ्यावर पसरून छान त्याला बघा अशा प्रकारे किती छान असा गोल्डन असा कलर येतपर्यंत शिजू दिला होता। अशा प्रकारे बघा किती सुंदर दिसतोय की नाही, एकदम हॉटेल स्टाईल वाटतो आहे हा पराठा। आणि त्यानंतर अशा प्रकारे आपले सर्व पराठे रेडी झालेले होते। आणि माझ्या अंदाजे अर्धा लिटर दुधामध्ये म्हणजे तरी जास्त सारण भरून 3 ते 4 पराठे झालेले होते। आणि बघा अशा प्रकारे, आणि खूप छान झालेले होते पराठे। तुम्ही हे ब्रेकफास्टसाठी तर हे पराठे उत्तम आहेतच आहेत। आणखी पण त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर घालू शकता, किंवा भाज्या पण घालू शकता। अशा प्रकारे हे पराठे मस्त झालेले होते। हेल्दी आहे, फुल मील आहे। याच्यासोबत तुम्ही दही किंवा सॉस पण घेऊ शकता, आणि मस्त गरम गरम सर्व करा हे पनीर पराठे। आणि खूप मस्त रेसिपी आहे ही, झटपट होणारी आहे, लहान मुलांना तर आवडणारीच आहे। आणि अशा प्रकारे बघा मस्त झाले होते। गरम होता पराठा, त्याच्यामुळे मी दाखवू नाही शकली बरोबर उघडून। आणि तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर जरूरी टिफिनला पण घेऊन जा, हेल्दी आहे, आणि मस्त रेसिपी आहे बघा। अशा प्रकारे मस्त झाले होते। तुम्ही पण ही रेसिपी करून बघा, आवडली तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब देखील करा, आणि कमेंट करायला विसरू नका। चला व्हिडिओचा एंड इथेच करते। बाय बाय, श्री स्वामी समर्थ।